संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकर यांचा हायकोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्रातील मतदार यादीत गडबड. महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा. लोकसभेत राहुल गांधींची मागणी. विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहेत. मतदारांनी दिलेल्या फटक्यानं अजून विरोधक सावरले नाही. राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यानंतर आशिष शेलार यांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊतांचा खडा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर. दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही. मात्र दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच आहे. शिवसेनेच्या आनंदराव अडसुळी यांचं वक्तव्य. शिवराज सोबत अन्याय झाला, त्यांना पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य. तोकडे कपडे घालणाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश देण्यास मंदिर महासंघाचा विरोध. सिद्धिविनायक ट्रस्ट प्रमाणे तुळजाभवानी ट्रस्टनं लवकर निर्णय घ्यावा. मंदिर महासंघाची मागणी. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य.